नमस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पहिला आपला घटक आहे तो म्हणजे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. यामध्ये महत्त्वाचा प्रश्न येतो, अनुवंशिकता म्हणजे काय आणि अनुवंशिकता बदलामागची कारणे. हा प्रश्न 3 मार्कासाठी विचारला जातो. तसेच या घटकातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला तक्ता दिला जातो आणि या तक्त्यामध्ये काही रिकाम्या जागा दिल्या जातात. हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला तर आपल्याला कोणतेही पुरावे लिहावे लागतात. तर एकूण 6 पुरावे आहेत, त्यातील कोणतेही 2 पुरावे 2 मार्कासाठी विचारले जातात. इथे आपण बघू शकतो बाह्यरूपीय पुरावा, अवशेषांग, शरीरशास्त्रीय पुरावा आणि पुराजी विषयक पुरावा. यामध्ये सुद्धा अवशेषांग हा जो भाग आहे या घटकावर सुद्धा 3 गुणांचा एक प्रश्न विचारला जातो. तोही अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. प्रश्न असे आहेत त्यामध्ये, अवशेषांग म्हणजे काय, अवशेषांगाची उदाहरणे लिहा आणि अवशेषांग हे मानवासाठी निरुपयोगी अवयव असले तरी इतर प्राण्यांसाठी ते कसे उपयुक्त ठरतात ते लिहा. अशा प्रकारचे 3 प्रश्न इथे विचारले जातात. त्यानंतर पुढचा आहे उत्क्रांतीचा पुरावा, तो म्हणजे जोडणारे दुवे. हा प्रश्न आपल्याला सहसंबंध मध्ये विचारला जातो. उदाहरणार्थ पेरिपेटस आहे, तो ॲनिलिडा आणि संधिपात संघांना जोडणारा दुवा आहे, तर लंगफिश कोणत्या संघांना जोडणारा दुवा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सहसंबंधामध्ये ओळखामध्ये हा प्रश्न विचारला जातो. किंवा पेरिपेटसला संधिपात आणि ॲनिलिडा संघातील प्राणी का म्हणतात हे शास्त्रीय कारण अतिशय महत्त्वाचे, ते आपल्याला परीक्षेत विचारले जाईल. पुढचा आहे आपला उत्क्रांतीचा पुरावा, तो म्हणजे भ्रूणविज्ञान विषयक पुरावा. तर या पुराव्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात की हा पुरावा कोणता आहे तो ओळखा, यासारखे अधिक पुराव्यांची नावे लिहा आणि हा पुराव्याला उत्क्रांतीचा पुरावा का म्हणतात हे सिद्ध करा. अशा प्रकारे एकूण 3 प्रश्न इथे आपल्याला विचारले जातील. त्यानंतर या धड्यातील महत्त्वाचा घटक म्हणजेच डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत. हा प्रश्न आहे तो टिप लिहामध्ये आपल्याला विचारला जातो. हा देखील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण पुढील धडा अभ्यासूया. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. यामध्ये आपल्याला पेशी श्वसन हा घटक महत्त्वाचा आहे. यामध्ये आपल्याला मानवी श्वसन संस्थेच्या भागांची नावे लिहा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. तर पेशी श्वसन हे तंतुकणिकेत घडून येतं. मग आकृतीवर आधारित प्रश्नामध्ये आपल्याला तंतुकणिकामध्ये कोणती अभिक्रिया घडून येते, तसेच तंतुकणिकेमध्ये कोणती विकरे तयार होतात आणि कोणते रेणू तयार होतात, असे 3 मार्कांचे 3 प्रश्न विचारले जातात. तसेच पुढील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. तर ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन मधील फरक आहे तो विचारला जातो. हा प्रश्न 2 किंवा 3 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये आपल्याला हा ओघ तक्ता आहे तो ओघ तक्ता पूर्ण करायचा असतो, तो दुरुस्तही करायचा असतो आणि त्यामध्ये रिकाम्या जर जागा असतील तर त्या भरून आपल्याला तो दुरुस्त करायचा असतो. तर ओघ तक्ता हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी विचारला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे हा परीक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ल. तर हे अमिनो आम्ल कोणत्या अवयवात आहे हा प्रश्न प्रकार आपल्याला जोड्या लावा या स्वरूपात देखील विचारला जातो किंवा तक्ता पूर्ण करा या स्वरूपात देखील विचारला जातो. उदाहरणार्थ रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, हाड्यामध्ये ऑस्सिन असतं, पेशीमध्ये प्रद्रव्य पटल. अशा प्रकारचे आपल्याला जोड्या जुळवा किंवा नावे लिहामध्ये प्रश्न विचारला जातो. पुढील या धड्यातील सर्वात महत्त्वाचा भाग, जरी पूर्ण पोर्शन मध्ये भरपूर आकृत्यांचा समावेश आहे विज्ञान 2 मध्ये, तरी सुद्धा सर्वात महत्त्वाची आकृती म्हणजे गुणसूत्रांची आकृती. तर ही आकृती अतिशय सोपी आहे आणि शेवटच्या घटकेला सुद्धा आपण ही अभ्यासली तरी याचे आपण सहज मार्क मिळवू शकतो. काढायलाही अतिशय सोपी आणि नावे सुद्धा अतिशय सोपी आहेत, त्यामुळे याचा आपल्याला सहज अभ्यास करता येईल या आकृतीचा. पुढील प्रश्न आहे तो प्रश्न 4थ्या मध्ये 5 गुणांसाठी. आता यामध्ये आपल्याला पेशीचं विभाजन विचारलं जातं, प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. यामध्ये आपल्याला प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या आहेत, पूर्वावस्था, पश्चावस्था, मध्यावस्था आणि अंत्यावस्था. या प्रत्येक घटकाची माहिती लिहून त्यामध्ये आपल्याला आकृती काढायची असते. तर हा प्रश्न 2024 मध्ये सुद्धा 3 मार्कासाठी आला होता आणि त्यामधील कोणत्याही 2 अवस्था आणि आकृती काढण्यास सांगितली होती. पुढील महत्त्वाचा धडा आहे आपला 3रा धडा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. आता या धड्यामध्ये आपण जीवन प्रक्रियेतील प्रजनन ही जीवन प्रक्रिया आपण अभ्यासतो आणि यामध्ये प्रजननाचे 2 मुख्य प्रकार, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. तर याचा फरकही विचारला जातो. तसेच आपल्याला एकपेशीय सजीवांमधील तसेच बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाच्या पद्धती विचारल्या जातात. तर हा प्रश्न आहे नावे लिहा, चूक की बरोबर, जोड्या लावा या प्रश्न प्रकारात विचारला जाऊ शकतो. मी एक उदाहरण सांगते तुम्हाला चूक की बरोबर. हायड्रामध्ये कलिकायन पद्धतीने प्रजनन होते असा जर प्रश्न आला तर आपण उत्तर चूक लिहितो, कारण का हायड्रामध्ये मुकुलायन पद्धतीने प्रजनन होतो. म्हणूनच या सर्व प्रजनन पद्धती एकदा जर आपण अभ्यासल्या व्यवस्थित तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा याचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तो सोडवताना अडचण येणार नाही. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न हे कंपल्सरी सोडवायचे असतात, त्याला आपल्याला 3 पैकी 2 लिहा असे पर्याय नसतात. त्यामुळे इथे आपण ते गुण सहज मिळवू शकतो. त्यामुळे हे आपल्याला करायचंच आहे. त्यानंतर सहसंबंध ओळखामध्ये
अशा प्रकारे प्रश्न येतो. अमिबामध्ये जर साधे द्विविभाजन होते तर पॅरामिशियम मध्ये कोणत्या प्रकारे द्विविभाजन होते? तर तिथे आपण याचा अभ्यास केला, या सर्व घटकांचा अभ्यास केला प्रजननाच्या पद्धतींचा, तर ते आपण प्रश्न सहजपणे सोडवू शकतो. पुढील या धड्यातला अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. यामध्ये फुलाची रचना, आपल्याला फुलाची रचना आणि फुलाची आकृती हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि जर फुलाची एकदा आकृती आपण व्यवस्थित अभ्यासली तर त्या आकृतीचं वर्णन केलं की आपली फुलाची रचना तयार होते. त्यामुळे याचे गुण आपल्याला सहजपणे मिळवता येतील. त्यामुळे हा भाग आपण छान तयारी करायची आणि याचे पूर्ण गुण घेऊ शकतो. त्यानंतर इथे मी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे की पपईचं फूल आहे. तर यामध्ये पपईचं फूल जे आहे त्यामध्ये मादी आणि नर फूल हे वेगवेगळं असतं. हे एक उदाहरण म्हणून विचारलं तर तुम्हाला सांगता येईल. या धड्यातला महत्वाचा भाग म्हणजे मानवी प्रजनन संस्था. या ठिकाणी एक पुरुष प्रजनन संस्था दाखवली आहे आणि स्त्री प्रजनन संस्था. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित प्रश्न चौथ्यामध्ये 5 गुणांचे प्रश्न विचारले जातात. 5 प्रश्न छोटे छोटे. तर ते या प्रकारे आहेत की वृषणामध्ये कशाची निर्मिती होते, शुक्राणू वाहिनीचे कार्य काय आहे, जोडीने येणारे कोणते अवयव असतात, एकच असणारे कोणते अवयव असतात. या प्रकारचे प्रश्न आपल्याला एक गुणांसाठी विचारले जातात आणि यामध्ये आपल्याला एक शब्दच उत्तर लक्षात ठेवायचे आणि ते पूर्ण वाक्य लिहिलं तर आपल्याला ते पूर्ण 5च्या 5 मार्क सहज मिळवता येतील. त्यामुळे या आकृतीचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. अजून एक यामधला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे शुक्राणूंची लांबी किती असते. तर असे 5 प्रश्न महत्वाचे आहेत, तर ते तुम्ही नक्कीच अभ्यासायचे आहेत. पुढील या बाजूला दाखवलेली आहे ती आहे स्त्री प्रजनन संस्था आकृती. तर हा प्रश्न आहे तो आकृतीला नावे द्या किंवा आकृती काढून नावे द्या अशा प्रकारे येतो. काही वेळेला आकृतीला A, B, C अशा प्रकारे पॉइंट दिलेले असतात. मग त्यावेळी आपल्याला ए साठी जे नाव विचारले आहे, जो भाग विचारला आहे त्याच भागाचं नाव द्यायचं असतं. उदाहरणार्थ ए जर विचारलं आहे या ठिकाणी तर तिथे ए ठिकाणी योनी हाच शब्द आला पाहिजे. जर आपण तिथे गर्भाशय शब्द लिहिला तर आपल्याला ते गुण मिळणार नाहीत. कारण का काही विद्यार्थी आकृती न काढता फक्त उत्तरच लिहितात, तर त्यांनी ते ABC व्यवस्थित नोंद केली पाहिजे. पुढे आहे दिलेली आहे आकृती आर्तव चक्राची म्हणजे ऋतुचक्र मासिक पाळी. यावर आधारित आपल्याला प्रश्न चौथ्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात. तर ते 5 प्रश्न या प्रकारे असतात की मासिक पाळीचा कालावधी किती असतो. या प्रश्न प्रकारात आपल्याला अंक लक्षात ठेवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे मासिक पाळी कालावधी किती असतो. दुसरा प्रश्न आहे अंडमोचन किती दिवसांनी होते. तिसरा प्रश्न या प्रजनन संस्थेमध्ये स्त्री प्रजनन संस्थेमध्ये कोणती संप्रेरके स्रवली जातात. तसेच मासिक पाळीच्या कालावधीत कोणते अवयव विकसित होतात आणि ज्या वेळेला गर्भाशयाचे जे अंतस्तर असते ते विकसित होते तर त्याचा कालावधी कोणता आहे. म्हणजे आपल्याला फक्त अंक आकडेवारी लक्षात ठेवून हे 5 गुण सहज मिळवता येतील. म्हणून हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. तिथे तुम्हाला फक्त अंकच लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे सहजपणे तुम्ही हे जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. या धड्यातला महत्वाचा भाग आता पुढचा तो म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान. यामध्ये आपल्याला कास नलिकेतील फलन आणि भाडोत्री मातृत्व हा प्रश्न टिपा लिहा म्हणून विचारला जातो. तसेच जुळ्यांचे प्रकार आहेत तो फरक स्पष्ट करा म्हणून विचारला जातो. एकयुग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. तसेच लैंगिक आरोग्य हा एक मी महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे. तर लैंगिक आरोग्य आणि आपले एरवी आपण डॉक्टरकडे जाऊन तपासणी करतो ते आरोग्य वेगळे. इथे मुलांची फार गफलत होते. इथे तुम्ही जर डॉक्टरकडे न्या योग्य आहार का एवढंच उत्तर लिहिलं तर तुम्हाला गुण मिळणार नाही. इथे तुम्हाला लैंगिक आरोग्याबद्दलच तुम्हाला योग्य असं उत्तराची नोंद करायची आहे तरच तुम्हाला त्याचे व्यवस्थित गुण मिळतील. पुढचा आपला पाठ आहे तो म्हणजे पाठ क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे अन्न साखळी. तर इथे अन्न साखळीमध्ये प्रश्न विचारला जातो 3 गुणांसाठी. पहिला प्रश्न आहे की ही कोणत्या प्रकारची परिसंस्था आहे. या परिसंस्थेचे वर्णन करा आणि परिसंस्थेतील एखादा घटक जर नाहीसा झाला तर परिसंस्थेवर कोणता परिणाम होईल. अशा प्रकारे 3 प्रश्न येथे विचारले जातात. पुढचा आणि परीक्षेला महत्वाचा असणारा आणि सगळ्यात सोपा प्रश्न तो म्हणजेच पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. यामध्ये नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक असे 2 घटक आहेत. नैसर्गिक घटकामध्ये आपल्याला सर्व काही ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती लिहायची. भूकंप, ज्वालामुखी, दरड कोसळणे या प्रकारची उदाहरणे. आणि मानवनिर्मित घटक मध्ये जंगलतोड, शहरीकरण, नागरिकीकरण, शिकार, रस्ते बांधकाम, धरण बांधकाम हे मुद्दे आपल्याला इथे नोंद करायचे आहेत. म्हणजे हे अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे. तिथे तुम्ही सहजपणे 2 गुण मिळवू शकता. तसंच यापूर्वी येऊन गेलेला आणि परीक्षेच्या दृष्टीने असलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन कसे कराल. यामध्ये जर 2 मार्कासाठी विचारलं तर आपल्याला 4 मुद्दे इथे नोंद करायचे असतात. 7 मुद्द्यांपैकी 4 मुद्दे. आणि त्यालाच जोडून प्रश्न आलेला होता तो म्हणजेच धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत त्यांची नावे लिहा. तर धोक्यात आलेल्या एकूण 4 प्रजाती आहेत. संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती,
अनिश्चित प्रजाती आणि संवेदनशील प्रजाती. तर यांच्या उदाहरणांसह एकदा त्यांचे नावं लक्षात ठेवली की तुम्हाला याचे सहजपणे 2 गुण मिळू शकतात. त्या पुढचा हा घटक आहे तो म्हणजे जाधव मोलाई पयांग, म्हणजे एका लहान माणसाची मोठी गोष्ट. एका माणसाने जर मनात आणले तर तो अख्खं जंगल निर्माण करू शकतो. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हे गोष्ट स्वरूपात आहे. एकदा ही गोष्ट व्यवस्थित वाचली की मुलांना ती गोष्ट तशीच्या तशी उतरून सुद्धा त्याचे पूर्ण गुण मिळवता येतात. आणि यातून आपण काय शिकलो असा आपल्याला प्रश्न विचारतात. तिथे आपण हे ठळक अक्षरात लिहिलेलं जे वाक्य आहे ते इथे नोंद करायचं आहे की एका माणसाने मनात आणले तर अख्खं जंगल निर्माण करता येतं. पुढचा या घटकातील महत्वाचा भाग म्हणजे शब्दकोडे. आपल्याला शब्दकोड्यांमध्ये 5 शब्द आहेत. त्या 5 शब्दांची नोंद करायची आहे आणि अतिशय सोपं शब्दकोड आहे. पूर्ण पोर्शन मध्ये 10 धड्यांमध्ये एकूण 2 शब्दकोडे आणि त्यातलं एक शब्दकोड हे आपण या धड्यामध्ये अभ्यासतो. तसंच फरक स्पष्टकरामध्ये पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत हा अतिशय सोपा भाग आहे. लहानपणापासून आपण ऊर्जा स्रोतांबद्दल बरीच माहिती घेतली, त्यामुळे आपण हा सहजपणे प्रश्न सोडू शकतो. तसंच 3 मार्कासाठी विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न, हरित ऊर्जा म्हणजे काय, हरित ऊर्जा त्याला का म्हटले जाते आणि हरित ऊर्जेची उदाहरणे घ्या. जर ज्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिकचा फरक लिहिता येतो त्यांना हरित ऊर्जा हा प्रश्न सुद्धा सहजपणे लिहिता येईल. आणि हरित ऊर्जा हे हरित ऊर्जेची उदाहरणंही लिहिता येतील आणि ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे त्यामध्ये पण आपण फरक स्पष्ट करा याचे मुद्दे तिथे नोंद करू शकतो. म्हणजे एकाच उत्तराने आपल्याला बऱ्याच प्रश्नांची तयारी करता येते. पुढचा आपला घटक आहे तो म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. तर यामध्ये आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण आणि प्रत्येक प्राण्याची 2 वैशिष्ट्ये लिहा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. तर त्यामध्ये आपल्याला सृष्टी तर एकच आहे संपूर्ण धड्यामध्ये प्राणी सृष्टी आणि त्यामध्ये उपसृष्टी मात्र असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू अशा प्रकारे 2 विभागणी केली आहे. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे संघ लक्षात ठेवायचे, हे 10 संघ आणि समपृष्ठरज्जू मध्ये 6 वर्ग लक्षात ठेवायचे. बाकी आपली मांडणी अशी येईल. एक उदाहरण सांगते की उदाहरण तर घेतलं आपण बेडूक, तर सृष्टी प्राणीसृष्टी, उपसृष्टी समपृष्ठरज्जू, संघ पृष्ठवंशीय किंवा समपृष्ठरज्जू आणि त्यानंतर इथे येणार आपला वर्ग येणार उभयचर वर्ग आणि नंतर बेडुकाची कोणतीही 2 वैशिष्ट्ये. उदाहरणार्थ बेडकाला मान नसते, त्याचे शरीर बुळबुळीत असते, पुढचे पाय लहान आणि मागचे पाय मोठे असतात. अशा प्रकारे कोणतीही 2 वैशिष्ट्ये आपण लिहू शकतो. या ठिकाणी मी या पीपीटी मधून दाखवलंय की प्रत्येक प्राण्याचं वर्गीकरण कशा प्रकारे मांडणी करायची आहे. या ठिकाणी आपल्याला असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण दिसते. तर या स्लाइडवर आपल्याला हे समपृष्ठरज्जू पाल, कबूतर हे समपृष्ठरज्जू प्राणी दिसतात 2. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे बॅलेनोग्लॉसस. हा अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी आहे. यावर आधारित सुद्धा आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जातात की हा कोणत्या संघातील प्राणी आहे आणि याची 2 वैशिष्ट्ये लिहा. तर हा प्राणी आहे तर याच्या शुंडामध्ये पृष्ठरज्जू असतो, प्रकांडामध्ये पृष्ठरज्जू नसतो आणि हे प्राणी सागरी निवासी असून ते बीळ करून राहतात. अशा प्रकारे आपण त्याची 2 वैशिष्ट्ये लिहू शकतो. आणि कार्डेद्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो, बॅलेनोग्लॉससला समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू यांना जोडणारा दुवा असे का म्हणतात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला इतर सर्व या धड्यातले महत्वाचे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचं वर्गीकरण दाखवण्यात आलेले. तर यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला ते वर्गीकरणाचे मार्क आणि वैशिष्ट्याचे मार्क सहजपणे मिळू शकतील. 2 मुद्दे तर सर्व ठिकाणी सारखेच आहेत. एक सृष्टी प्राणीसृष्टी आणि उपसृष्टीमध्ये समपृष्ठरज्जू आणि पृष्ठरज्जू. पुढील आता हे तक्ते जे आहेत ते रिकाम्या जागा भरायला येतात. हे तक्ते एकदम सोपे आहेत अभ्यासायला. या ठिकाणी इथे द्विस्तरीय येतं, बाकी सर्व त्रिस्तरीय. पूर्ण जेवढे 10 संघ आहेत तर 10 संघामध्ये रंध्रीय आणि निडारिया हे सुरुवातीचे 2 संघ सोडले उरलेले सर्व संघ जे आहेत ते सर्व त्रिस्तरीय आहे असमपृष्ठरज्जू मधले. त्यामुळे हे लिहिणं आपल्याला हा तक्ता सोडवणं अतिशय सोपं जातं की रंध्रीय प्राणी संघ आणि निडारिया द्विस्तरीय सोडून उरलेले सगळे संघ त्रिस्तरीय गटामध्ये मोडतात. तर या ठिकाणी आपल्याला इतर जे समपृष्ठरज्जू प्राणी आहेत तर त्यांची वैशिष्ट्ये आणि उदाहरणं लिहायची आहेत. उदाहरण इथे दिलेलं आहे शीतरक्ती प्राणी. शीतरक्ती प्राणी म्हणजे मासा सरीसृप प्राणी किंवा जे मत्स्य प्राणी. तर त्यांचा प्रकार लिहायचा मत्स्य किंवा इथे सरीसृप लिहू शकतो आणि उदाहरणामध्ये आपण इथे सरीसृप असेल तर सरडा किंवा पाल आणि जर आपल्याला मत्स्य लिहिलं आपण तर ते माशाचं कोणताही शार्क मासा देव मासा असं कोणतेही आपण नाव लिहू शकतो. या ठिकाणी पुढचा आहे आकृतीवर आधारित प्रश्न. हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. यामध्ये तारा मासा, सी अर्चिन, सी कुकुंबर म्हणजे समुद्र काकडी अशी चित्र दिली जातात आणि 3 मार्काला 3 गुणांचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न म्हणजे की यांचा संघ कोणता असतो, यांचे बाह्य आवरण कशाचे बनलेले असते आणि तारा मासा हा प्रचलन कोणत्या अवयवाने करतो. अतिशय सोपं उत्तर आहे. 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे कंटकचर्मी, या गटातील हे प्राणी आहेत. दुसरं आहे त्यांचं बाह्य आवरण आहे ते कायटिन युक्त कंटकीने आच्छादलेलं असतं आणि तिसरं म्हणजे तारा मासा हा नलिका पादाने प्रचलन करतो. तर हे 3 शब्द लक्षात ठेवून इथे तुम्ही 3 गुण सहज मिळवू शकता. आपण पुढच्या धड्यात आता अभ्यासूया. तो आहे 7वा धडा ओळख सूक्ष्मजीवांची. यामध्ये आपल्याला धड्यातील मी महत्वाचे आता काही मुद्दे सांगणार आहे ते म्हणजे चीज निर्मिती कशी केली जाते. तर यामध्ये प्रश्न विचारला जातो पूर्वीच्या काळी चीज निर्मितीसाठी
कोणतं विकर वापरले जायचे आणि आताच्या काळात चीज निर्मितीसाठी कोणते विकर वापरले जाते. तर प्रोटीएज आणि रेनेट अशी दोन चीज निर्मितीसाठी विकरे वापरली जातात. तर ते शब्द तुम्ही सतत लेखन करून सराव करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहतील. पुढे आहे पाव जाळीदार कसा बनतो. हा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाईल. आणि उपयोजनात्मक प्रश्नामध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे. तर आपण एखाद्या विषयावर निबंध लिहायला दिला, त्यामध्ये कसे आपण मुद्दे मांडतो, तसे आपण आपल्याला परिचयातच आहे की प्लास्टिक पिशवीमुळे किती प्रदूषण होतं, आता त्याबद्दलचे मुद्दे आपण सहजपणे इथे मांडू शकतो. तसेच पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे. तर इथेनॉल मिसळल्यामुळे पेट्रोलची किंमत कमी होते. तर हा मुद्दे मांडताना आपण पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारं नुकसान आधी लिहायचं आणि इथेनॉलमुळे होणारे फायदे लिहायचे. मग ते उत्तर आपलं सविस्तर आणि व्यवस्थितपणे त्याची मांडणी होते आणि अतिशय सोपं उत्तर आहे, लिहायलाही सोपं आणि पूर्ण गुण इथे आपल्याला मिळू शकतात. पुढे आपल्याला हा जो तक्ता दिलाय, हा तक्त्यामधले काही घटक आहेत, काही मुद्दे आहेत, ते जोडा लावा प्रश्न प्रकारात येतात. उदाहरणार्थ लायकोपीन. लाल टोमॅटोला लाल रंग का आहे, तर लायकोपीनमुळे. तर तो खाद्य रंग वगैरे बनवण्यासाठी उपयोग होतो. तसंच झायलिटॉल आहे, झायलिटॉलमुळे पदार्थाला गोडी मिळते. तर ऍसिडिक आम्ल आहे किंवा सायट्रिक आम्ल हे आम्लता देणे. ऍसिडिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल ही आम्लता देण्यासाठी असतात घटक, म्हणून त्याला इथं आम्लता देणे अशी जोडे लावा हा प्रश्न प्रकार विचारला जातो. पुढे या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी या तक्त्यामध्ये मध्ये मध्ये रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि ते आपल्याला पूर्ण करायचे असतात रिकाम्या जागा. उदाहरणार्थ आता द्राक्ष आहे, तर द्राक्ष हे नाव दिलंय पण पुढे सूक्ष्मजीवांचं नाव दिलेलं नाही, तर तुम्हाला ते नाव लिहायचंय सॅक्रोमायसिस सेरेविसी. त्यानंतर त्याचं काय कार्य आहे, ते सूक्ष्मजीव काय कार्य करतात, तर रसाचे किण्वन करतात आणि त्यापासून कोणतं पेय तयार होतं, तर वाईन तयार होते. अशा प्रकारे आपल्याला मधले मधले बॉक्स भरायचे असतात. त्यामुळे हा तक्ता सोपा आहे. यामध्ये सर्व आपली पेय तयार होतात. कॉफी, कोको, वाईन आणि सफरचंदापासून सिडार नावाचं पेय तयार होतात आणि यामध्ये ही सर्व चित्र दाखवली आहेत. तर चित्राच्या माध्यमातून लक्षात ठेवून आपल्याला याचे उपयोग लिहू शकतो आपण. आता या धड्यातला आकृतीवर आधारित प्रश्न तो म्हणजे आधुनिक भूमिभरण स्थळ. हा जेव्हा प्रश्न प्रकार येतो, बरेच विद्यार्थी याला बायोगॅस संयंत्र असं नाव देतात, परंतु त्याला बायोगॅस संयंत्र नाव नसून आधुनिक भूमिभरण स्थळ हे नाव आहे आणि यावर 3 मार्काचे 3 प्रश्न विचारले जातात. हे कोणते स्थळ आहे, या ठिकाणी कोणता कचरा गोळा केला जातो आणि याचा उपयोग कशासाठी होतो. तर याचा उपयोग मिथेन वायू आणि खत निर्मितीसाठी होतो, जैविक खत निर्मिती. तर असे 3 मार्क आपण यामध्ये सहज मिळू शकतो. अतिशय सोपा आकृतीवर आधारित हा प्रश्न प्रकार आहे. या धड्यातला आणि आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे तक्ते पूर्ण करा. तर प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी, झॅन्थन टिंकाचे उपयोग आणि सूक्ष्मजीवांचे उपयोग, हे तक्ते आतापर्यंत पोर्शन बदलल्यापासून प्रत्येक वर्षी एक तरी तक्ता विचारलाच जातो. त्यामुळे हे तिन्ही तक्ते आपण व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. अतिशय सोपे तक्ते आहेत आणि त्यामुळे तुम्ही याचे पूर्ण गुण मिळवू शकता. 8वा धडा पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान. ही आकृती आपल्याला 9वीला सुद्धा आहे आणि 10वीला ही आपल्याला या धड्याच्या पहिल्याच पानावर आहे. त्यामुळे ही बऱ्याच जणांची दुर्लक्षित होणारी आकृती आहे, पण ही आकृती परीक्षेला विचारली जाते 2 गुणांसाठी आणि नावे द्या म्हणून हा प्रश्न प्रकार येतो आणि याची नावंही अतिशय सोपी आहेत. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास केलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न प्रकार आहे म्हणजे जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोगामध्ये पीक जैव तंत्रज्ञान. यामध्ये आपल्याला 5 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातात छोटे छोटे. तर त्यामध्ये आहे जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके कोणती आहेत. तर इथे मी 3 पिकांची नावं सांगते, बीटी कापूस, बीटी वांगे आणि गोल्डन राईस. त्यामध्ये 2024च्या पेपरमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला होता की बीटीचा फुल फॉर्म काय. तर बीटीचा फुल फॉर्म आहे बॅसिलस thuringiensis. तर हे शब्द जे आहेत ना, एक मार्क मिळवून देणारे आहेत. त्याचा सतत लेखी सराव करा, तर तुम्हाला त्याचे नक्कीच गुण मिळतील. तसंच जैविक खते कोणती आहेत, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना आणि रायझोबियम यासारखे जैविक खते कोणती आहेत. अशा प्रकारचे आपल्याला छोटे छोटे 5 मार्काला 5 प्रश्न विचारले जातात. आणि या धड्याचा महत्वाचा आणि सर्वात शेवटचा भाग म्हणजे औषधी वनस्पतींचे महत्व. आपल्या भारतालाच आयुर्वेदाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. आणि आपल्याकडे पूर्वीच्या काळी आपण जंगलातून जाऊन औषधं गोळा करत होतो, पण आता आपण काय करतो, त्याची खास लागवड करतो औषधी वनस्पतींची, कारण परदेशातही त्याला मागणी आहे. अशा प्रकारच्या मुद्द्यांचा त्यामध्ये समाविष्ट करावा, मग तुम्हाला उत्तराचे पूर्ण गुण मिळतील. तसंच काही औषधी वनस्पतींची नावे सुद्धा त्यामध्ये लिहायची आहेत. नंतर या धड्यातला ही आकृती जी वरील आहे, पूर्ण आकृती आपल्याला दिली जाते आणि त्यावर आधारित 3 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आकृतीचं नाव काय आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे जनुकीय पारेषित बटाटे अशा आकृतीचं नाव आहे आणि ही एक खाद्य लस आहे. म्हणजे या लसीचा उपयोग केल्याने कॉलरा या रोगावर प्रतिबंध केला जातो. म्हणजे कच्चा बटाटा खाल्ला, ज्याच्यामध्ये व्हायरस आहेत, असा कच्चा बटाटा खाल्ला की कॉलरा हा रोग नष्ट होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे हा सुद्धा शाब्दिक उत्तरांचाच प्रश्न आहे. तिथे तुम्ही कमीत कमी अभ्यास, कमीत कमी पाठांतर करून जास्त गुण मिळवू शकता. धड्यातील सर्वात महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जैव तंत्रज्ञानाचे
फायदे. तर हे जैवतंत्रज्ञानाचे फायदे ते सर्व आपल्याला पाठच करावे लागतील आणि यामध्ये आपल्याला 3 आहेत फायदे. ते म्हणजे पर्यावरणासाठी आहेत, पर्यावरणासाठी उपचार, कृषी उत्पादनात वाढ आणि बदलत्या पर्यावरणानुसार तग धरून ठेवणाऱ्या पिकांची वाढ. पशुसंवर्धन आहे आणि उरलेले 4 आहेत ते मानवासाठी उपयुक्त जैवतंत्रज्ञानाचे फायदे विचारले तर खालील 4 लिहायचे. एक म्हणजे जनुकीय उपचार, DNA फिंगरप्रिंटिंग, निरनिराळ्या लसी आणि खाद्य लसी आणि मानवी आरोग्यासाठी औषधे आणि संप्रेरके. या धड्यातला आणि आता सध्या सर्वांनाच परिचित असलेला म्हणजे अवयवदान हा विषय. तर यामध्ये मृत्यूनंतर आपण सर्वच अवयव दान करू शकतो. पण असा जर प्रश्न विचारला की मृत्यूपूर्वी आपण कोणते अवयव दान करू शकतो तर तिथे लिमिटेशन्स येतात. मग त्या ठिकाणी आपण वृक्क हा अवयव लिहू शकतो. वृक्क म्हणजेच किडनी. तर किडनी आपण दान करू शकतो कारण की किडनी आपल्याला जोडीने असते. तर अशा प्रकारे इथे चुका करायची नाहीत. काही मुलं इथे चुकतात की मरणोत्तर देहदान आणि मरणापूर्वी. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला की गोंधळ उडतो आणि बहुपर्यायीमध्ये त्यांचे ते गुण कमी होतात. तर त्यामुळे लक्षात ठेवायचंय मृत्यूनंतर आपण सगळेच अवयव दान करू शकतो पण मृत्यूपूर्वी आपण ठराविकच अवयव दान करू शकतो. मूलपेशीचे उपयोग यामध्ये एकूण 3 उपयोग येतात. तर त्यामध्ये आहे अवयव रोपण मूलपेशीचे उपयोग मध्ये. तर ते तिन्ही उपयोग असं गोल असा आपल्याला तक्ता आखून दिलेला असतो आणि त्याच्यात 3 उपयोग लिहायचे असतात. तर मूलपेशीचे उपयोग लिहायचे. अवयव रोपण आहे, पुन्हा पेशी रक्तपेशी तयार करणे, अशा प्रकारे आपण उपयोग लिहायचे. पुढचा आपण धडा अभ्यासूया तो म्हणजे आहे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. आपल्याला इथे 4 कोणतेही घटक लिहायचे असतात. मग ते लक्षात कसे ठेवायचे तर जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला जेवढ्या काही जीवनावश्यक गोष्टी लागतात तर त्यांचा इथे समाविष्ट केलेला आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, मैदान, सुरक्षितता, पैसे, अर्थव्यवस्था, शिक्षण या सर्व घटकांचा इथे समावेश आहे. आता या प्रश्नामध्ये सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आणि या पुढचा जो प्रश्न आहे या 2 प्रश्नामध्ये तफावत आहे. पण त्यामुळे तिथे चुकायचं नाहीये. इथे आपण आपल्याला जीवनावश्यक गोष्टी लिहायच्या आहेत. तर पुढचा प्रश्न जो आहे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. तर या ठिकाणी आपल्याला वेगळे मुद्दे मांडायचे आहेत. मानसिक ताणतणाव, दुर्धर आजार आणि आपला तिसरा मुद्दा आहे व्यसनाधीनता. तर इथे गफलत करायची नाही. ते परिणाम करणारे घटक आहेत. तर हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत. त्यानंतर तंबाखू मुक्त चळवळ विचारलं तर असे आपल्याला आत्ताच्या आधुनिक काळातल्या ज्या काही माहिती घडामोडी आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला तर आपण इथे सलाम बॉम्बे फाउंडेशन या संस्थेचं नाव इथे मांडू शकतो. तसंच मी सुरुवातीला सांगितलं होतं की पूर्ण पोर्शनमध्ये 2च धड्यामध्ये शब्दकोळे आहेत. तर एक 4थ्या धड्यामध्ये आणि एक 9व्या धड्यामध्ये. तर हे शब्दकोळं पूर्वी सुद्धा एकदा विचारण्यात आलं होतं आणि अतिशय सोपं आहे. इथे मुलांना पासिंगसाठी आणि स्कोरिंगसाठी जास्त मार्क मिळवू शकतात. तर या शब्दकोळ्यामध्ये आपल्याला 5 शब्द लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुम्ही काय कराल या प्रकारचा प्रश्न जो आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला आपण स्वमत मांडू शकतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या घराभोवती मोकळी जागा असेल तर तुम्ही काय कराल. माझा मित्र सेल्फी काढायची सवय लागली आहे तर त्यासाठी तुम्ही काय कराल. किंवा माझी बहीण अबोल झाली आहे तर तुम्ही काय कराल. या ठिकाणी या प्रश्न प्रकारामध्ये आपण आपले स्वमत मांडू शकतो. तर त्यामुळे हा प्रश्न प्रकार अजिबात सोडायचा नाही. इथे तुम्ही तुमचं मत मांडलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तराला गुण मिळणारच आहेत आणि योग्य मुद्दे मांडले तर पूर्ण 2 पैकी 2 गुण इथे दिले जातात. पुढचा धडा आपण अभ्यासत आहोत तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन मध्ये आपत्तीचे 2 प्रकार आहेत मुख्य, नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती. तर यामध्ये सर्वजण 2च घटक अभ्यासतात परंतु त्यासोबत आपल्याला त्याचे उपघटकही अभ्यासायचे आहेत. उदाहरणार्थ आपल्याला जर दिलं युद्ध हा आपत्ती दिली तर युद्धामध्ये आपल्याला हेतू पुरस्कर मानवनिर्मित आपत्ती असं मेन्शन करायचंय. आपण नुसतंच अर्धवट उत्तर लिहिलं तर जे मुलं आउट ऑफ मार्क्स घेतात त्यांचे तिथे गुण कमी होऊ शकतात. त्यामुळे यांचा व्यवस्थित एकदा अभ्यास केलात की तुम्हाला पूर्ण याचे मार्क मिळू शकतील. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपत्तींची चित्र दिली जातात परीक्षेला. आपत्तीचा प्रकार ओळखायचा आहे आणि आपत्तीमुळे होणारे परिणाम आपल्याला तिथे नोंद करायची आहे. तर इथे माळीन गावची दुर्घटना दिलेली आहे. तर आपत्तीचा प्रकार ओळखायचा आहे, दरड कोसळणे आणि त्याचे परिणाम लिहायचे आहेत. या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपत्ती पूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात करण्यात येणाऱ्या व्यवस्थापन. तर याचा अभ्यास केला तर आपण कोणत्याही आपत्तीसाठी कोणतेही चित्र दिलं तर पूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती नंतर करण्यात येणारं व्यवस्थापन यातले मुद्दे आपण मांडू शकतो. म्हणजे कोणतंही सगळ्या आपत्ती दिल्यात आणि त्यातले कोणत्याही आपत्तीसाठी हेच मुद्दे आपण मांडले तरी आपल्याला तिथे गुण मिळतीलच. या ठिकाणी मी आपत्तीची चित्र दाखवली आहेत. इथे आहे भूकंप, नंतर इथे आहे वणवा, नंतर साप चावणे. तर अशा प्रकारच्या आपत्ती आल्या तर त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला नोंद करायचे आहे. पुन्हा याही प्रकारचा प्रश्न विचारला जातो की चित्रामध्ये कोणती आपत्ती दिली आहे आणि तुम्ही काय कराल. तर हे प्रश्न आपल्याला सोडायचेच नाही. इथे तुम्ही तुमचं मत मांडलं, तुमच्या उपाययोजना तुम्ही योग्य प्रकारे मांडल्या तर तुम्हाला याचे पूर्ण गुण मिळतील. आणि धड्यातील सर्वात शेवटचा घटक म्हणजे आकृत्या दिल्या जातात. यामध्ये हा प्रश्न 2 मार्काला येतो.
कोणत्याही 2-2 आकृत्या दिल्या जातात. त्या 2 आकृतीचं नाव लिहायचं असतं आणि ते नाव लिहून त्याची भूमिका लिहायची असते. म्हणजे हे चिन्ह एखाद्या वस्तूवर का दिलेलं असतं तर त्याबद्दलची माहिती आपल्याला तिथे मांडायची असते. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूवर स्फोटक नाव दिलेलं आहे तर आपण आकृतीला नाव द्यायचं. हे वरील आकृती स्फोटक हे चिन्ह दर्शवते आणि का घेण्यात येणारी काळजी म्हणजे लहान मुलांपासून दूर ठेवावे, हाताळताना काळजी घ्यावी, कुठेही आग पेटणार नाही अशा ठिकाणी ठेवू नये, अशा प्रकारे आपण आपलं मत मांडू शकतो. तर तिथेही तुम्हाला याचे पूर्ण गुण मिळतील. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतशीर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचे पूर्ण गुण मिळतील. आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे त्याच्या अनुषंगाने आले प्रथमोपचार. त्यामुळे प्रथमोपचाराचे उद्देश जे आहेत ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. आणि प्रथमोपचारामुळे कुणाचे प्राण वाचणार आहेत, त्वरित त्याला उपचार मिळणार आहेत, वैद्यकीय सेवा मिळणार आहेत, तसंच स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करता येते. तर ते सर्व उद्देश आहेत, हे सर्व आपल्याला अभ्यासायचे आहेत. हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या सर्व घटकांचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलात तर नक्कीच यशापासून कोणी तुम्हाला अडवू शकणार नाही. धन्यवाद.